नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आता जो ब्लॉग बघणार आहात हा आपल्या घरचा गावठी कोंबडा जो कापलेला त्याचा मटण जो आपण तुम्हाला मसाला पाठवतो ते वापरून गेलेलं होतं आमच्या आईने चुलीवरचं. आणि सोबतच बरेच जण मेसेज करत होते की यार घावणे नक्की बनवतात कसे, आम्हाला अजून माहीत नाही किंवा आम्हाला जमत नाही, तर तुम्ही एकदा घावणे कसे बनवतात त्याचा व्हिडिओ दाखवाल का. तर आमच्याकडे एक्सपर्ट घावणे, आंबोळी आणि भजी वगैरे या सगळ्यात पप्पाच आहेत. म्हणजे मासे तळण्यापासून, भजी तळण्यापासून, आंबोळी घावणे काढण्यापर्यंत सगळा त्यांचा हात कोण नाही धरू शकत. सो पप्पांनी आमच्या चुलीवर घावणे करून दाखवलेत. सो आता तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या आणि मग आपण शेवटाक भेटूया. सगळ्यांना शुभ सकाळ. बायलेन म्हणजे सकाळीच हे अप्पे केल्यानं आणि सोबत सॉस असा. सो माझी न्यारी रेडी आहे, तुम्ही पण न्यारी केला नसतात तर करून घ्या. तर मंडळी, स्वागत असं तुमचं आमच्या किचनमध्ये. आणि ही असं आमची खानदानी चुलीवरची कढई. ओके, तर आमच्या हौशीनं कांदो बारीक चिरल्या ना, बारीक लय बारीक नाही, वाटणार लागतं तसं. आणि लसणीच्या 9-10 पाकळ्या. तर आपल्याला सगळ्यात आधी हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे वाटण्यासाठी. त्यानंतर मग ओलं खोबरं आणि सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेऊया. ओके, तर कांदा अजून पण भाजतोय. आणि आता चूल आमची आईने सांभाळायला घेतली. आई काय म्हणते, बरं कशी आहे तब्येत पाणी? बरी जरा बारीक दिसतेस. बारीक व्हायची औषधं घेते. व्हेरी गुड. पाय बरे आहेत? दुखतायत, पाय दुखतायत, पाय नाही बरे वाटत आहेत. ओके, मग यावर्षी काही शेती करणार आहे? मग करणार ना. शेती ना करून कसं जमेल? अचिन्नातल्या शेतीचं कायला? आश्चर्य द्यावी नाही व्यवस्थित झाली, ठीक आहे. ते नाही, हे आता भाजी बिजी काय करणार होत असतं? भाजीचं पाणी कुठे येत आहे? पाणी नाही ना. मग ते काय कॅन्सल? बघू, अजून कॅन्सल तर नाही म्हणू शकत. तळ्यात मळ्यात. हा, ओके, आज काय करतोय आपण? आज आपण मटण बनवणार आहे. कोंबडी चिकन, गावठी कोंबड्याचं मटण. गावठी कोंबड्याचं मटण आणि सोबत गावणे. येस. तर आता आपण सगळ्यात आधी इथे वाटण्यासाठी हा कांदा, म्हणजे आपण जी पेस्ट करणार आहोत त्यासाठी हा कांदा घेतलाय. त्यानंतर काय घेणार आहोत? ओलं खोबरं आणि सुकं खोबरं. ओके, तर इथे हा खोबऱ्याचा किस आहे जो आपण तुम्हाला पाठवतो. आणि हे ओलं खोबरं आहे. तर हे तिन्ही भाजून घ्यायचं आणि ह्याची एकत्र पेस्ट करायची. आणि आलं घालायचं. आलं आणि लसूण, म्हणजे आलं लसूण पेस्ट वेगळी करायची गरज नाही. मी नाही वेगळी करत, आम्ही एकत्र. बेसिकली आपण ह्याच्या आधी खडे मसाले घालायचो वाटपात. हो हो. मग आज का नाही घालत आहे? आज आपल्या मसाल्यात सगळे गरम मसाले आहेत, त्याच्यामुळे काय घालायची गरज नाही. ओके, आणि यावेळी आपला मसाला झणझणीत झालाय चांगला. तर आपण आपल्या मसाल्यात करून दाखवणार आहोत गावठी कोंबड्याचं मटण. तर मंडळी, हे गावठी कोंबड्याचं मटण आहे जे पप्पांनी आमच्या छान स्वच्छ साफ केलंय. आणि आता आईने आमच्या आज या टोपाचं उद्घाटन करायचं ठरवलेलंच आहे. तर हे नरम साईडला केलंय आणि सुकं म्हणजे ह्यात आपण सुकं करणार आणि जे हाड आहेत त्याचा आपण रस्सा करणार आहे. म्हणजे बंगो. हा, बंगो, सागोती. तर सगळ्यात आधी काय प्रोसिजर आहे? हा, हा, तर सगळ्यात आधी आपण हे तेल घातलंय. 4 चमचे तेल. हा, अंदाजे 4 चमचे तेल आमच्या आईने घातलेलं आहे. आणि हा आपला आहे घरचा सुरेखा मालवणी मसाला जो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. इथे हा आईने कांदा बारीक चिरून घेतलाय. ओके, कढीपत्ता पण आहे जो आपण घालणार आहोत डायरेक्ट झाडावरून टोपात. कढीपत्ता आणि कांद्याची आपण ही फोडणी छान तेलात परतून घ्यायची. कांदा जरा छान लालसर होईपर्यंत. तुम्ही तेव्हा एवढी भावंड मग जेवण बाबाच करायची सगळं? नाही, आमचा भाई वगैरे करायचे, सगळे मदत करायचे. वडील पण करायचे. मग तेव्हा नारळ किती लागायचे तुमका एवढ्या माणसं? नारळ लागायचा रोजचा एक. नारळ गावातलेच आम्ही. हा ना, रोजचं एक नारळ. माझं आईचं माहेर कळण्यात तिकडे. मग तेव्हा मसाला कोण बनवायचा? मसाला वगैरे बनवायचे घरी. घरीच बनवायचे? लालबागला हा, का गावी? नाही, लालबागला पण बनवायचे मसाला. ओके. आणि चुलीजवळ जर तुम्ही जेवण करत असाल तर एवढा डिस्टन्स मेंटेन करा, यापेक्षा जास्त करा. तू पण जरा साडी सांभाळ. ओके, त्या खलबत्त्यात फुटायचे मसाला लोक. हा, खलबत्ता, लोखंडी खलबत्ता ना, हा, त्यात मसाला फुटायचा. एवढा वेळ? हा, बापरे. आता एवढं पण नाही करणार आई. आता सगळं झालंय. झालंय ऑनलाईन झेप्टो. हो. तर आता
कांदा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे. जरा आई फोडणी ढवळतेस का? आणि गावाकडे ना व्हायनच मसाला कुटायचा. आपली मामी ना वाईन म्हणजे दगडाचा खलबत्ता. हा दगडात जो काय? जमीन लोखंड असतं, लोखंड लावलं असतं. दगड पण होते आई. नाही दगड कुठून बाबा जाईल? वाईन दगडाचे होते का लोखंडाचे होते? हा हाय आई माका खोट्यात काढतं सरळ सरळ. कमाल तुझी. बघितलं नाही छे, घालवलंच. तो खलबत्ता नाही हो, हे वाईन म्हणतात का? अगे वाईन धोंड्याचे वाईन म्हणून म्हटलं दगडाचा खलबत्ता असतो जो जमिनीत फिट करतात. मसाला तिखट आहे आई. बस. बस ओके ओके. तिकडच पाहिजे कोंबड्याचं मटण. मगे घाल होय तो वरून. तर आपण हा मसाला छान तेलात परतून घेणार आहोत आणि मसाला न करपवता लगेच त्यामध्ये हे सुकं मटण घालून घेणार आहोत. भरपूर पडलं पण ना घरगुती कोंबड्यांचा. चल. आई असं सांगायचं नाही, मी सांगणार नव्हतो. आपण घरचो कापला होतो. हं. सांगल्या सिक्रेट गेला आमचा. आणि यंदा कोणाक सप्त्याक कोंबे वय असतील तर आमच्याकडे मॉप घरचे कोंबे आहेत जे फक्त कांदो कोथिंबीर आणि तांदूळ खाऊन जगवला हो. शुगरास बिगरास काय नाही. मी नाही, आमच्या आई पप्पांनी. बस झाली, बस झाली. ओके. तर जरा आग कमी करायला हवी. वाफलं गेलं. आणि आता वाफेवर आपण हे मंद आचेवर शिजवून घ्यायचं. पाणी घालायचं नाही. नाही जरा मंदाचे हा का पाणी सुटायला. वाफून घ्यायचं. तर आपण एकही थेंब पाणी घातलं नव्हतं. झाकण मारून मंद आचेवर आपण त्याचं पाणी काढलं आणि थोडी पण बघा कशा आळले. म्हणजे तेल छान मुरतं आणि मग तेल मसाल्यातलं पण सुटतं आणि मटणातलं पण तेल सुटतं. काळीच खाणार आहे. मी नाही नंतर जेवताना. पूर्वी आम्ही चुलीत भाजून खायचो काळीज. काळजासाठी भांडणं होती. हे आता भांडणं करू कोण नाही. मारूया का झाकण एकदा? शिजू दे. तर 10-1 मिनिटं झाली आपण चुलीवरच ठेवलेलं. नंतर आईने पाणी घातलं वाटतं गरम ना? जरा पाणी घातलं. ओके. नाहीतर डसून जाईल ना ते. हां. तर थोडंसं अंगाबरोबर पाणी घातलं आणि आता थोडी शिजले बघते. शिजला ना? कोवळा होता कोंबडा. हां हे बघा. आपलं हे मटण इथे रेडी आहे आणि आमची आई आता ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आणि पप्पांनी आमच्या टेस्ट केलंय. कसं आहे पप्पा? मसाला एक नंबर झालो आपला. 1 नंबर ना. चला आता आपण बंग्याची पटकन फोडणी बघूया आणि पप्पांच्या हातचे घावणे. कारण बऱ्याच जणांनी डिमांड केली की घावणे पीठ देत आहे पण ते कसे करतात ते पण जरा दाखवा. ओके. कलर पण छान आलाय ना. तर मंडळी आता व्हायलावर घेतला सुक्या आणि हय घेतला दुसरं टोप बंग्यासाठी. आणि त्यामध्ये आमच्या आईने तेल घातलंय. सगळ्यात आधी आपण कांदा कढीपत्त्याची फोडणी मगाचसारखं सेम पॅटर्न. फक्त ह्यामध्ये आपल्याला वाटण कमी आणि पाणी जास्त. होय होय उतरवते वाईट का. कुकर म्हणतात. सेम जरा कांदा लालसर करून घ्यायचा आणि मग मसाला. आता मसाला मात्र आकरेकाने घाल आणि वाटण नाही, लक्षात घे. तर एकच मोठा चमचा आपल्याला वापरायचा आहे, जास्त नाही. घातले परत जास्त नाकात ना आमची आई पाणी काढल्याशिवाय राहणार नाही. ही हाडा चांगली मसाल्यात परतून घ्यायची. थोडं मीठ घालायचं, हाडांना चव येते. आणि मग झाकण मारायचं आग बारीक. तर आई म्हणते झाकण न मारता डायरेक्ट आपण पाणी घालून घेऊया आणि मगच चांगले शिजून घेऊ कढईला. मग यात जरासा वाटप लावूया. आणि आता मी सुक्या मटणाचे टोप चुलीवर उतरवायला रेडी आहे.
तर मंडळी तुमका घावणे करूची असतील तर एक निर्लेपचो तवो किंवा भिड्याचो तवो होयो. त्यानंतर एक टोप ह्याच्यात तुमका पीठ भिजूया. या पीठाचं मी तुमका पाठवतोय. एक पेलो होयो ढवळूसाठी पीठ. एक छोटासा वाडग्या होया ह्याच्यात तुम्ही कांदा तेल लावू शकता आणि तांबेभर पाणी व्हाया. आणि याच्याशिवाय काम पूर्ण नाही होणार. मीठ व्हाया. आणि आता आपण पप्पा चुलीवर घावणे कसे काढतात आणि घावणे बनवण्याची पद्धत काय असते एक्झॅक्टली ता बघूया. तर सगळ्यात आधी काय करायचं पप्पा? पाणी, ओके. नंतर चवीपुरता मीठ, किती पातळ व्हाया हीच कला ना. हा ती मेन कला. आता दाखवतो तुमका. बरं, अर्धा किलो पीठ होतं त्यातलं पाव किलोपेक्षा थोडं कमी घेतलंय पप्पानी. आणि असं पेल्याने छान तुम्हाला आता ते पाण्यात एकरूप करून घ्यायचं. तर मंडळी पप्पांनी आता हे पीठ रेडी केलं. पप्पा दाखव कसं किती पातळ केलात. एवढंच ठेवायचं. हां. आणि प्रत्येक घावना प्रत्येक तुम्हाला गावना ढवळून काढायचं. बनवतो त्यावेळी ढवळूनच करायचं. नाहीतर पीठ लगेच तांदळाचं असल्यामुळे तळावता म्हणजे खाली थोडं बस. जाडसर असता ना, हां. त्यांना तळावता आता. आत दिली आहेत. तेल लावण्यासाठी बेसिकली सगळे तुम्ही ब्रश वगैरे वापरत असाल, पण कोकणात सुरीला असा कांदा लावतात एका साईडने कापून आणि मग तो तेलात असं बुडवायचा आणि मग निर्लेपला किंवा भिड्याला लावून घ्यायचा. सगळीकडे व्यवस्थित लागतो. निर्लेपला भिड्यावर पण चांगले येतात ना निर्लेपेक्षा. भिड्यावर पण चांगला. आता खरा भिडा. हा, पण आता भिडा आमचा available- वळसवलेला भिडा खराब झाला. अच्छा. वापर नाही होतो मध्ये. तुम्ही कोणाचं बघून शिकले? आजी. ओके. माझी आजी चांगले करायचे सगळे पदार्थ. लाकूडला पिठात फक्त मीठ घातले बाकी काय नाही. आणि बाकी पाणी. काय. हा. भिड्याला असं झाकण पण मारतात का? नाही. मारतात झाकण. ओके. नाही मारलं तरी चालतं गावण्याला. ओके. आंबोळीला मारायचं, पोळीला. आणि आता हे परतायचं कधी? सुकल्यावर. सुकलं पाहिजे, अजून सुकला नाही. अच्छा. तर आमचा पहिला घावना फ्लॉप गेलाय. निर्लेप बऱ्याच दिवसांनी बाहेर काढलाय आणि पप्पांचं असं म्हणणं आहे की चुलीपेक्षा हा गॅसवरच जरा बरा काम करतो. पण माझा हट्ट होता की नाही आपण चुलीवरच दाखवायचं. तर बघूयात दुसरा घावना काय म्हणतोय. आणि वाजले दुपारचे 3. जेवणाचा टाइम होतो, निघून गेलो. परत मला जायचं कणकवलीला पार्सल सोडायला. वर करा पाहिजे. हा, तरी स्लोप जास्त गेलो ना. चुलीचे बावळे. बघूया आता ह्यो घावणं काय म्हणता. काय वाटतं निघेल? त्याला लावायचं पलीला जरासा. सगळीकडे सेम आग लागायला पाहिजे ना. सूप एकदम डेंजर झालंय तरी बसली. सगळे वाट बघ. चलो लेट्स ट्राय. वा. अरे निघतात ते लई दिवस वापरत नाही. हा. ओके. तर तुम्हाला आमच्या पप्पांकडनं असे घावणे शिकायचे असतील तर आपण परत एकदा व्हिडिओ करू. आणि पप्पा सांगा कोणा घावण्याचं पीठ वया असत तर मागवा आठवणी. घावण्याचा पीठ मसालो कोणा वया तर मागवा. मसालो आमचं सुंदर झालो आहे वेळे. हा. येवा घावणे आणि मटण खाऊ घ्यावा. अर्धा किलो तरी मागवा सगळ्यांनी. चवीपुरता. चवीपुरतो. व्हिडिओ जेवढे बघतात तेवढ्यानी मागवा. चला जेव घ्यावा मंडळी. तर मंडळी रेडी आपलं हे जेवण. कोंबड्याचं मटण सुक्का, त्यानंतर हा रस्सा, हे घावणे आणि ही कोशिंबीर.
रसिका मंडळी. आणि आमचं संजू काका इलो काका कसा झाला चिकन कसा मस्त आवडला छान आहे होय जेव घेऊ तर आता पहिला मन आमच्या पप्पांचा पप्पा आता खाऊन सांगतील की हे आपण जे केलंय आईने आमच्या ते सगळं कसं झालंय गावठी वडे कोंबडी वडे नाही आई सॉरी गावठी मटण. भात हाताक लागलो म्हणजे त्यांनी गावने सागोदी. कोंबड्यांका घातलं त्यांनी काय भारी मसाला वा चला मंडळी जेव केव्हा आणि पटापट मसाल्याची ऑर्डर द्यावा म्हणजे आमचे आई बाबा अजून बिझी होतले आणि आमच्या आईच्या नावाची कंपनी लवकरच सुरू होतली हसता. मंडळी ही ऑर्डर आता चालली आहे आपली विले पार्लेला. त्या ताईचं हॉटेल आहे मयुरी नाव आहे तिचं. तिने 5 किलो मसाला मसाला म्हणतो 5 किलो वडेपीठ, त्यानंतर 1 किलो ही गावठी हळद, गरम मसाला आहे 2 किलो आणि आपला मालवणी मसाला आहे 2 किलो, त्यानंतर पोहे आहेत आणि कोकम आहेत 1-1 किलो. सो एवढं सगळं ती तिच्या हॉटेलसाठी वापरणार आहे. मी तिच्या हॉटेलचं नाव विसरलो पण ठीक आहे थँक्यू. ती म्हणाली की मी एकदा ट्राय करून बघते आणि मला आवडलं की मी तुझ्याकडनंच मागवलं. सो या विश्वासासाठी आणि प्रेमासाठी आभार. तर मंडळी विले पार्लेचं आपलं हे पार्सल रेडी झालं आहे. आता हे मला कणकवलीला घेऊन जायचं आहे. मग तिथे मिळेल त्या बसमध्ये टाकून समोरच्या पार्टीशी बसवाल्याचा कॉन्टॅक्ट करून द्यायचा, मग आपलं काम झालं. मग तुम्ही सकाळी ते त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून तुमच्या हवं त्या स्टेशनला घेऊन उतरून तुम्हाला स्वतः हायवेला जायला लागतं. पण सकाळी ते ड्रायव्हर तुम्हाला टाईम सांगतो की तो किती वाजता पोहोचतो आहे. आणि आपला हा काटा आपला आहे आणि हा काटा पार्कर दादाचा आहे. सो आपला काटा जरा वेटमध्ये फॉल्ट दाखवायला लागल्याबरोबर मी लगेच चांगला काटा घेऊन आलो. अजून पण 40 किलो मसाला फक्त पेंडिंग आहे. फक्त 40 किलो आहे आणि 40 किलोचा माल बनायचा आहे. सो आता हातात 80 किलोचा आहे मसाला असं समजून चला. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता. बाकीचा नवीन मसाला मे बी 25 नंतर मिरच्या येतील तेव्हा. तर 5 वाजल्यापासून वाट बघतोय, बस अजून पण काय आली नाही. 6:30 वाजले आणि आमचे आई पप्पा पण उद्या इलेक्शनसाठी ठाण्याला जायला निघणार. ते पण कदाचित इथून बसनेच जातील. आई पप्पा जाणार आहेत ठाण्याला आणि आपलं जे पार्सल आहे ही जी गोणी आहे ही विले पार्लेची आहे. मी त्या बसची वाट बघतोय आणि आतुरतेने वाट बघतो इकडच्या मालकाची, गणेश प्रसाद ट्रॅव्हलच्या मालकांची, पिंटू दादा. तो अजून काही इलो नाही. तर 6:45 वाजता ही नाईक बस आली आहे, त्यामध्ये आपण ते पार्सल टाकलं आहे. त्यानंतर त्या ताईला आपण बसचा नंबर, ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं मॅच करून दिलं आहे आणि तिला सांगितलं सकाळी 9 वाजता विले पार्लेवरून तुम्ही कलेक्ट करा. सो थँक्यू सो मच. चला आता काकरा कशी संध्याकाळची घरी जातात तसं घरात जाऊ का. माझं झिलू आणि बायको कंटाळले असतले आणि बऱ्याच जणांका खुपता हा माझी बायको. आलो 2 मिनटं आलो. तर मी आता ही नाईक बस आहे यामध्ये आपण ऑर्डरचे सगळे तांदूळ वगैरे पाठवले आहेत आणि हा आमचा वसीम दादा आहे जो आपल्याला हेल्प करतो. तिथे तो पिंटू दादा आहे, त्याची बहीण आहे. आणि अजून पण हे एवढे तांदूळ आपले पाठवायचे राहिलेत. या बसमध्ये 3 गोण्या गेलेत. वाजलेत रात्रीचे 8:30. तर म्हणजे रात्रीचे 11 वाजलेत आणि ही शेवटची बस आहे नाईक, ज्यामध्ये आपण प्रभादेवी, दादर आणि माहीम असे 3 पार्सल म्हणजे 3 तांदळाच्या गोण्या टाकल्यात आणि सोबत त्यांचा मसाला आणि वडेपीठ सुद्धा होतं. कस्टमरला आपण सगळी बसची डिटेल पाठवली आहे आणि आता आपण घरी जायला निघतोय. जेवण मी माझं आजचं पार्सल घेतलं आहे ज्यामध्ये तिखलं आहे आणि सुरमई फ्राय आहे. जेवण कधी माहीत नाही पण जेवायला तर पाहिजे. आणि सगळे म्हणतात तुझ्या डोळ्याखाली खूप डार्क सर्कल आहे, त्याची कारणं खूप आहेत, एक नाही अनेक आहेत. वसीमदा थँक्यू. मी जाऊ. माझ्या भावाला थँक्यू बोला. हे 6 महिने झाले गेले मला पार्टी देत आहेत. खाशांनो मी तुमका उद्या कोंबो घालीन सकाळमध्ये. नाही ती एक बाई होती ती म्हणायची खाशांनो मी उद्या सकाळ झाली की तुमका कोंबो घालीन, पण तिची सकाळ कधी झाली नाही. जेवण तुम्ही घालायचं. अरे मी स्वतः पण इन्व्हाइट केलं, आमच्या आई पप्पांनी पण इन्व्हाइट केलंय. 100% कधी तुझ्या कृपेने आम्हाला जरा वेळ कमी असतो पण तुझ्यासाठी आम्ही 1,00,000% उद्या येणार. उद्या नाही तो बुधवारी ठरलं ना. बुधवारी पक्का. खाशांचा बुधवार होता काही नाही ते बघूया बुधवारी आम्ही डायलॉग. तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण रेसिपी बघितली आईच्या हातची, पप्पांच्या हातचे गावणे बघितले. मटण खूप छान झालेलं, खूप चवीला आहे यावेळी मसाला. स्लॉट चेंज न केल्यामुळे हा सगळा इफेक्ट आहे तो. आणि ज्यांनी वापरला आहे त्यांनी ते जर हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की नक्की मसाला कसा होता ह्याची एक कमेंट आवर्जून करा. आणि अजूनही तुम्ही मसाला घेतला नसाल तर आपला ह्याचा
व्हॉट्सअपचा नंबर आहे 7738002260. हा माझा वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर आहे, ज्याच्यावर मी ऑर्डर घेतो मसाल्याच्या, बाकी वडेपीठ, कुळीतपीठ, घावणेपीठ, उकडा तांदूळ, लाल पोहे, त्यानंतर काजू वगैरे जे काही तुम्हाला हवं असेल मी त्याची रेट लिस्ट पाठवेन. तुम्हाला त्यातलं काही हवं असेल तुम्ही आठवणीने मागू शकता. आता पण आज पण आपल्याकडे 50 किलो मसाल्याची पॅकिंग आहे. संडे टू संडे आपण पार्सल पॅक करायचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून सोमवारी निघाले की बुधवारी गुरुवारी पोचतील. 100त 1-2 ऑर्डर लेट होणार याची शाश्वतीच आहे, कारण तितकं परफेक्ट कोणीच नसतं. इथून जरी मी लवकर पाठवलं तर तिथे जाऊन अडकण्याचे चान्सेस होतात. कधी कधी तो कुरिअर बॉय अवेलेबल नसतो किंवा त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम्स असतात. सो 2-4 दिवस पाठीपुढे झाले तर सांभाळून घ्या. तुम्ही जे काही प्रेम देत आहे त्या प्रेमासाठी मनापासून आभार. मला माहिती आहे या मसाल्याच्या धंद्यामुळे बिझनेसकडे लक्ष देण्यात आणि यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं आहे, बराच दुर्लक्ष झालं आहे. पहिल्यासारख्या व्हिडिओज नाही येतात. सो मी प्रयत्न करतो आहे की अजून काही वेगळं करता येईल, ज्याने व्हिडिओ पण होतील आणि मसाला पण होईल. सो बघू, चालू आहे. आणि मला या सगळ्यात आई पप्पांची खूप मोठी साथ मिळते, त्यासाठी आई पप्पांचे मनापासून आभार. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा. आणि हो, वाडा कोलम तांदूळ कोणाला हवे असतील तर तेही अवेलेबल आहेत. लास्टचा टेक बघितला असेल, त्यात आपण 150 किलो तांदूळ पाठवला आहे 5 जणांमध्ये.